मालेगाव आणि नाशिकमध्ये भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या घटनांमुळे पत्रकारांवरील दबावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। ही बाब केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरती मर्यादित न राहता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत असल्याची चर्चा सुरू आहे। मालेगावमध्ये सोमय्या यांच्या भेटीपूर्वी शहरात तणावाचे वातावरण होते। मालेगावची बदनामी करू नका या मागणीसाठी महापौर, उपमहापौर आणि काही नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन छेडले होते। त्याचवेळी आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या काही वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना सोमय्या यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप समोर आला। TV9 मराठीचे पत्रकार मनोहर शेवाळे यांच्यासह इतर प्रतिनिधींना कॅमेरा सुरू असताना आणि माईक हातात असतानाच बाजूला ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर पत्रकार संघटनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। ही घटना पहिल्यांदाच घडलेली नसल्याची चर्चा आहे। मागील आठवड्यात नाशिक येथे सोमय्या यांनी महापालिकेच्या जन्मनोंदीत 18,000 संशयास्पद नोंदी घुसवल्याचा आरोप केला होता। त्यावेळी पत्रकारांनी किती बांगलादेशी नागरिकांना देशाबाहेर पाठवले, संबंधित माहिती गृह विभागाकडे आहे का आणि मुंबई पोलिसांकडे त्याची आकडेवारी उपलब्ध आहे का, असे थेट प्रश्न उपस्थित केले होते। या प्रश्नांवर सोमय्या संतापल्याचे सांगितले जाते आणि तुमचा अजेंडा आहे का, असा प्रतिप्रश्न करत त्यांनी पत्रकार परिषद अचानक संपवली होती। नाशिकमध्ये प्रश्न विचारल्यावर वाद आणि मालेगावमध्ये प्रश्न विचारल्यावर धक्काबुक्कीचा आरोप, अशा सलग घटनांमुळे राजकीय शैलीवर टीका होत आहे। पत्रकारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून उघडपणे करण्यात येत असून राजकारण करा पण पत्रकारांवर दबाव टाकू नका, असा संदेश दोन्ही शहरातून दिला जात आहे। दरम्यान या सर्व आरोपांबाबत सोमय्या किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे। सर पण आम्ही काय चोर आहेत काही तर